अचानक आवाज आला स्वामींचा की अतिशय लबाड आणि आळशी माणूस आहे हा, सोडून दे त्याला त्याच्या हालवर. तुम्ही म्हणाला सोल पर्पज तुम्हाला तुमचा जाणून घ्यायचा होता. तुम्ही तुमचा सोल पर्पज बघितला की काय रिझन आहे ह्या जन्माचा? पहिले सोल पर्पज जेव्हा बघितला तेव्हा मला माझ्या मास्टर्सने अशी उत्तरं दिली की टू हील अदर्स आणि टू हील टॉक्सिक रिलेशनशिप लोकांच्या ज्या आहेत त्या हील करण्यासाठी मे बी माझा आत्ता हा म्हणतो तसा जन्म झाला आहे. सो मी तरी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगेन की कॉन्सन्ट्रेट ऑन युअर प्रेझेंट लाईफ. तुम्हाला आत्ता काय करायचं आहे, तुम्हाला आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये हे करताना काय चॅलेंजेस येतात ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरती उत्तर घ्या. आपले तसं किती जन्म झाले असतील आणि आपण त्या जन्मामध्ये किती कर्म काय केले असतील, वाईट चांगले, पण मग तुम्ही तुमचं आत्ताचं कर्म किंवा आत्ता तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा. आत्ता तुम्ही जास्तीत जास्त या करंट सिच्युएशनचा तुम्हाला हा जो प्रेझेंट मिळाला आहे तो तुम्ही जास्तीत जास्त उपयोगात आणा. हे मला म्हणायचं आहे की तुम्हाला याचं नक्कीच फळ मिळणार. खूपच फार म्हणतात ना की वर्स्ट कंडिशनमधनं एक मुलगी गेली होती. तिचा आकाशित बघितल्यानंतर मला असे कम्प्लिटली एक हिमालयातले साधू दिसले. रायगडच्या इथे बल्लाळेश्वर पाली अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती बाप्पा आहे. सो त्याच्या हातनं लहानपणापासून वगैरे सेवा झाली होती त्याची आणि मग मला ते दिसले बल्लाळेश्वर पालीचा गणपती. सो मग मी त्याला सांगितलं की बल्लाळेश्वर तुझे मास्टर आहेत, अजून विचार ना ताई कोण आहेत असं तो मला म्हणाला. तर मग मी अजून बघितलं तर मग मला आवाज आला की सारखा सारखा प्रश्न विचारून काय मी बदलणार आहे का, असा मला अचानक आवाज आला. तर मग मी अशी हसले आणि असे छान गोड माझ्यासमोर स्वामी हसत होते आणि मग मी असा कॅमेरा फिरवला आणि त्याला म्हटलं हे बघ तुझे मास्टर्स हे आहे.